आज गुरुच्या आशीर्वादाला साधक पात्र असतात. गुरुला शरण जाऊन त्या सद्गुरूची पूजा करून त्यांच्याशी मोक्षाचा प्रसाद मागण्यासाठी जी बुद्धी आतुर असते, व्याकुळ असते, आणि तिला त्या पांडुरंगाचा स्पर्श करायचा असतो त्या बुद्धीला. आकाश किचन थोडं कुछ किती नको माहिती मला निवेश जी साधक आणि साधना म्हणजे साध्य त्या महासागरात, जन्ममृत्यूच्या सागरात जीव टाकळ्या खातो आणि दुःखाला भोगून त्रस्त होतो आणि अज्ञानामध्ये तसाच राहतो आणि ते अज्ञान साधूशिवाय निघत नाही. आणि ते सुख तुमच्या पदरात कोणी देऊ शकत नाही. जे सुख आहे ते आत्मसुख आहे, नित्य सुख म्हणतात. त्या सुखाची प्रत्येक जीवाला गरज आहे. प्रत्येक जीव व्याकुळ आहे की जे सुख भोगतो ते संपवणे, त्याला म्हणतात नित्य सुख. आणि विशेष सुख अनित्य आहे, त्याच्या सुखाचा संबंध नाहीये, फक्त सुखाचा भ्रम आहे. म्हणून आयुष्यातल्या भेटलेल्या सुखात काही राम नाही, रहस्य नाही. म्हणून एक सुख असतं, ते आत्मसुख असतं आणि ते गुरुकडून मिळतं आणि श्रवणात कळतं आणि महावाक्यानं हृदयामध्ये प्रगटतं. महावाक्याच्या बोधानं जन्मोजन्मींची वासना आणि पाप आणि भेद आणि संबंध आणि विकार, त्या चार गोष्टीचा नाश करतात ते सद्गुरू. म्हणून सद्गुरूला शरण जायचं आणि अंतःकरणातला बोध आपल्याकडे घ्यायचा. त्या नदीची त्या नदी घातली, कृपा कटाक्षेने आलेल्या आपल्या पदी पैसविले. आपलं पद देतात सद्गुरू. कृपा कटाक्ष म्हणजे नजरेतून कृपा करण्याची दीक्षा देतात. नजर जर पडली, तुमचं अवभाग्य खुलो, तुमचं अज्ञान संपो, तुमच्यामध्ये जो ब्रह्मभाव जागो आणि तुमचा देहभाव संपो. ही कृपा कटाक्ष असत. तर लहरीच्या माध्यमातून साधूच्या बोधातून साधकाला हे सौख्य लाभत असत. तो लाभ म्हणजे आत्मलाभ. या लाभाने संसार तर एका क्षणात सुंदरतो, बहरतो, फुलतो आणि फळतो आणि मोक्ष जीवाला कळतो. कारण सद्गुरूच्या कृपेमध्ये सगळं काही पूर्ण होत. संसार तर सहज ते सुधरून देतात. हे अवांतर फल आहे सद्गुरूंचा, अवांतर. पण एक मुख्य फल आहे, ते म्हणजे बुद्धीची आणि भगवंताची एकता. ती दर्शन घेतो सर आपण, त्याला भिन्न ठेवून घेतो. तर ते दर्शन भेदातलं आहे आणि ते भक्तीच आहे, पण हे मुक्तीच आहे. ह्या दर्शनात जीव भगवंताहून भिन्न उरत नाही. ते महादर्शन, आत्मदर्शन, महावाक्याच्या नंतर त्या बुद्धीला मिळालेलं आत्मदर्शन. महावाक्याच्या बोधानं बुद्धीचा विकास होतो आणि ती देहातून उदास होती आणि बोधानं संताचा दास होती आणि प्रसादानं बोधाच्या ती ब्रह्मरसात येते, मुक्त होते. मग परमार्थ संपला आणि मृत्यू थांबला आणि अज्ञानाचा खेळ संपला. जी अज्ञान अविद्या बुद्धीशी खेळ खेळत होती आणि जीवाला दुःखाला बांधत होती आणि जन्म मृत्यूच्या खाईमध्ये त्या अंतःकरणाला फेकत होती, ती अविद्या साधूच्या बोधाने तिचा नाश होतो. अविद्येच्या नाशासाठी साधना आहे, ती श्रवणाची साधना आहे. बुद्धी स्वरूपाला आलिंगन देते, हे साध्य आहे. आणि हृदयातल्या परमेश्वराला प्रगट करतं, ते
महावाक्य आहे. ज्या अंतरामध्ये परमात्मा तुमच्या विराजमान आहे, पण तुम्हाला त्याचं भान नाहीये. पण साधूच्या संगतीमध्ये आणि बोधाच्या सत्तेमध्ये आणि वेदाच्या ज्ञानामध्ये आणि श्रवणाच्या तुमच्या लहरीमध्ये तो परमात्मा तुमच्या सोबत एकरूप होतो. त्याचं नाव ब्रह्मभाव. तो परमात्मा प्रगटतो. ही साधूची शक्ती असते, वेदाची भक्ती असते आणि श्रवणामध्ये अंतःकरणाची तृप्ती असते. त्या श्रवणामध्ये अंतःकरण तृप्त होतं आणि भगवंतात विलीन होतं, सुखामध्ये समरस होतं आणि ज्ञानामध्ये तद्रूप होतं. ते अंतःकरण ब्रह्म होतं. ते साधूच्या कृपेचं फल आहे. हे श्रवणाची शक्ती आहे आणि साधकाच्या हृदयाची भक्ती आहे. साधारण नाही भक्ती, अफाट शक्ती साधकाची. जो संताला खुशी राहतो आणि ग्रंथाला आत घेतो, महावाक्याचं ज्ञान बुद्धीमध्ये टिपतो, तेव्हा तो स्वतःला ओळखतो आणि मुक्तीच्या घरात नांदतो. तो जीवात्मा मुक्तीच्या घरात येतो. तेव्हाच तो पूर्ण होतो. आधी नाही, आधी नाही. त्या जीवात्म्याचा उद्धार संत करतात. साधक संताला शरण जातात. साधक साधनेवर राहतात. साधक संसारातून अलग होतात आणि साधक देहभावाला फेकून देतात. ती साधना अपरंपार आहे. त्याचं नाव वेदांत शास्त्र. अध्यात्मशास्त्राच्या चिंतनानं कोटी पाप, कोटी जन्माचा अंतःकरणात असलेला बुद्धीमधला जो विकार आणि मोह, ज्या अंतःकरणामध्ये विषयाच्या भोगाची लालसा होती, ज्या अंतःकरणामध्ये बुद्धीला दुःखाची सवय होती. दुःखच बघते ना बुद्धी. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या भागामध्ये बुद्धी फक्त दुःखाला सहन करते. सुखाला तिला माहितच नसतं सुख. पण ते सुख साधूच्या समोर बसलं की तुमचा उल्लत येतं हृदयाच्या ऑटोमॅटिक. जे सुख साधूपाशी असतं, जे सुख संपत नसतं, त्याला मोजता येत नसतं, पण ते सुख साधूच्या संगतीत आणि बोधाच्या प्रवाहात साधकाच्या हृदयात जातो. त्याला लहरी म्हणतात बोधाच्या. व्हायब्रेशन तुमची भाषा इंग्लिश, तुमची भाषा व्हायब्रेशन, आमची भाषा लहरी. जेव्हा साधूला कृपा करा वाटते आणि साधकाला उच्च पदावर न्या वाटतं आणि साधना जेव्हा तुमची तळमळीनं होती, तेव्हा साधू तुम्हाला महावाक्य देतात. आज तुम्हाला मी देणार आहे. कारण माझी शरीर धावत आली आणि सुखाची खान. हे तत्वज्ञान महान महान तत्वज्ञान जगामध्ये त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आणि ते तत्वज्ञान तुमच्या पदरात कोणी टाकत नाही आणि तुमचं कल्याण होत नाही. तुमचा आतला जो अज्ञानाचा भाव आहे तो समूळ फेकला जात नाही. जे अज्ञान आहे ते सुप्त तुमच्या हृदयात आहे. तो जन्म त्याच्यामुळे, वासना तिथून उगम आहे, भेद तिथून आरंभ आहे आणि दुःखाला प्रारंभ आहे. भेद प्रारंभ तिथून उगम आहे भेदाचा. बुद्धिमती भेदाचा उगम करणारा अज्ञान त्या जीवापाशी सतत असतं, पण साधूला ते सहन होत नसतं. साधू साधकाचं दैन्य काढतात आणि भेदाला मोडून फेकतात आणि अभेदाला हातात देतात. त्याचं नाव महावाक्य. महावाक्य उपदेश. त्या वेदाचा रस सारस्य. 4 वेद आहेत आणि 18 पुराणे, 6 शास्त्र आहेत. ह्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या ग्रंथाचा साठा आला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. त्याच्यामध्ये उपनिषद, ब्रह्मसत्र, बाकीचे ग्रंथ सगळ्याचा सारांश आला आणि त्याचा सार म्हणजे महावाक्य तत्वम असे.
हे वाक्य उपदेशपर आहे आणि अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्म हे अभ्यासपर आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. ज्या बुद्धीनं ध्यास केला मी ब्रह्म आहे, मी देह नाही. अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, तर 4 वाक्यानं 4 महावाक्यामध्ये जीवाला एक उपदेश करण्यासाठी त्या शब्दात एक शक्ती दिली आणि ती शक्ती बुद्धीला परब्रह्मात नेती. त्याचं नाव महावाक्य. पण 3 वाक्य अभ्यासपर आणि 1 वाक्य बोधपर. ज्या गुरुनं त्या वाक्याचा महावाक्याचा बोध दिला तर त्या हृदयातला परमात्मा तुमच्या साधकाच्या बुद्धीत प्रगट झाला. त्याला म्हणतात महावाक्य वेदाचं. आणि ते महावाक्य साधूच्या बोधातून त्या हृदयातल्या कप्प्याला त्या असलेल्या भगवंताला प्रगट करतात. म्हणून महावाक्याचा उपदेश करणारे संत जगात फार तुरळक आहेत. नाही देत ते महावाक्याचं ज्ञान, नाही सांगत. तळमळ नसती, मळमळ असती. साधूला तळमळ आहे, कळकळ आहे की माझे साधक मुक्त व्हावे आणि माझ्या श्रवणामध्ये असलेल्या जीवाचा उद्धार व्हावा आणि ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद माझ्या साधकाच्या घरात जावा. साधूची तगमग असते. म्हणून साधना फलद्रूप होती आणि त्या जीवाला मुक्ती मिळते. तो त्या मुक्तीच्या घरात राहतो आणि भक्तीतला बुद्धीला करता येते. ती भक्ती म्हणजे वेदाची, ती भक्ती म्हणजे महावाक्याची, ती भक्ती म्हणजे तृप्तीची आणि ती भक्ती म्हणजे आत्मसुखाची. ती साधना श्रवणाची आहे पण भक्ती साधकाची आहे. त्याचं मन तृप्त होतं साधूच्या बोधामुळं, महावाक्याच्या ज्ञानामुळं, अमृत अनुभवाच्या शक्तीमुळं आणि ओवीच्या भक्तीमुळं आणि माऊलीच्या कृपेमुळं. ही आपली श्रवणाची साधना साधकाची पूर्ण होती. तर ते महावाक्य म्हणजे तत्त्वम असली. या लहरी हृदयात जातात आणि हृदयातल्या भगवंताला बाहेर घेतात आणि बुद्धीचा तिचा समरस होतो आणि जीवाला परमात्म्याचा अनुभव येतो. नाही नाही जीवात्मा परमात्मा होतो. त्याला म्हणतात महावाक्याचा उपदेश. ज्या आयुष्यामध्ये पथदर्शन नाही, साधू संग नाही, स्वरूपाची ओळख नाही, आत्म्याची प्रतीती नाही, जगताची भ्रांती सुटली नाही, इंद्रियाचा विकार मिटला नाही आणि बुद्धीतला आकार सुटला नाही. म्हणून महावाक्याच्या संबंधानं आणि गुरुच्या बोधानं, संताच्या कृपेनं हा संबंध देहाचा आणि बुद्धीचा संपून जातो, नष्ट होतो, राख होतो, जळून जातो. तो संबंध म्हणजे भेद. जन्मजन्मांतरीचा असलेल्या अंतःकरणामध्ये भेद. भेदानं काय होत तर ईश्वराचा आणि जीवाचा मिलाप असतो. तिथं खंड होतो आणि बुद्धी देहाकडे येते. देह माझा वाटतो, प्रपंच खरा वाटतो आणि जगत बरं वाटतं. हे तिन्ही खोट असत. न देह तुझा न जगत खरं, न वृत्तीमध्ये भेद बरा. वृत्तीमध्ये जेव्हा भेद उगवतो तेव्हा परमात्मा दूर जातो, दुरावतो. पण जेव्हा वृत्तीतला भेद ज्ञानानं मरतो तर परमात्मा बुद्धीमध्ये एकरूप होतो आणि बुद्धीला ब्रह्मत्वाची दिशा येते आणि ती बुद्धी स्वरूपामध्ये एकरूप होती. बुद्धी कुठे राहते? ती परब्रह्म होती. ही महावाक्याची शक्ती आणि देहाची भक्ती आणि साधूच्या कृपेची स्थिती त्याला म्हणतात पराभक्ती. श्रवण का करायचं? महावाक्य का शिकायचं? तर या देहातून निघायचं, त्या दुःखाला सोडायचंय आणि जन्म मरण्याच्या रेखाला मोडायचंय. ज्या जन्म मृत्यूच्या साखळीमध्ये जेव्हा जीवात्मा फिरतो आणि परमात्मा देहाला धरतो तो जीव तरसतो. मी कोण आहे त्याला माहित नसतं आणि तो देहाच्या संबंधामध्ये वागत असतो आणि बुद्धीमध्ये अज्ञान टिकवत असतो आणि भ्रमामध्ये वाहत असतो. तेव्हा दुःख तो भोगीत असतो. पण साधूच्या संगतीमध्ये, महावाक्याच्या प्रसारामध्ये तो सुखामध्ये सुखरूप होतो. हा साधूचा प्रसाद असतो, हा वेदाचा गाभा असतो, हे बुद्धीला ईश्वराचा स्पर्श असतो.
इथं ज्ञानाचा उत्कर्ष असतो, इथं गुरुचा प्रसाद असतो. हा गुरुचा महाप्रसाद असतो. आज व्यास पूजा आहे. व्यासांच्या पूजेचा दिवस. व्यास हे जगात आणि सर्व ग्रंथाचे करते आणि गुरु हे व्यासच आहे. आणि ते ज्ञान देतात, बुद्धीला सुखरूप करतात, महावाक्याचं दर्शन देतात आणि अंतःकरणाचं बुद्धीशी मिलन करून देतात. त्या दिवसाचं नाव व्यास पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे उजेड आणि अमावस्या म्हणजे अविद्या अंधार. अंतःकरणामध्ये कोटी जन्माचा असलेला अंधार बुद्धीतला पौर्णिमा त्या बुद्धीला लाख लाख प्रकाशात आणती. ज्ञान प्रकाश तो असतो, ज्ञान प्रकाश. तेव्हा अविद्येचा अंधार जातो आणि ही व्यास पौर्णिमा येते आणि जीव हा प्रकाशात दिव्य होतो आणि स्वरूपामध्ये तदाकार होतो. तेव्हा त्या जीवाला मुक्तीचा अनुभव येतो आणि तो ब्रह्म होतो. व्यास पूजेचा प्रसादाना गुरु पौर्णिमेमुळे जे साधक गुरुला शरण जातात आणि गुरुची पूजा करतात त्याला महादर्शन म्हणतात. महाद्वारामध्ये जो काला असतो तो पौर्णिमेचा आज पंढरपुरात असतो. जीवाशिवाचा ऐक्य म्हणजे काला. महाद्वार म्हणजे हृदयामध्ये महावाक्याचं घेतलेलं दयानं आकर्षित केलेलं ज्ञान. ज्या अंतःकरणाला महावाक्याचं ज्ञान टिपता येतं त्या हृदयाचे ज्ञान थांबतं. ते हृदय महाद्वारे आणि महावाक्य तिथं काला आहे. महावाक्याचा बोधाचा काला करणारे गुरु येत आणि महाद्वारामध्ये महावाक्याचं ज्ञान देणारे आणि शिवाशिवाचा काला होणारे आणि स्वरूपाचं दर्शन त्या बुद्धीला घडणारे आणि हा पांडुरंग परमात्मा त्या जीवाशी एकरूप होणारे त्याला म्हणायचं महाद्वारचा पौर्णिमेचा गुरुपशी असलेला काला. त्याला काला आणि तो काला घेऊन वारकरी घरी येतात. तो काला म्हणजे दही भाताचा, तो काला म्हणजे सगळ्या पदार्थ एकत्र केलेला आणि हा काला म्हणजे जीवा शिवाला एकत्र केलेला. महाद्वार म्हणजे महावाक्याचं बोधामध्ये बुद्धीनं प्रवेश करणं. बुद्धी महावाक्याच्या बोधाच्या प्रकाशात येणं म्हणजे महाद्वारात आली आणि परमेश्वराला आलिंगन दिलं. ब्रह्मस्वरूपात विलीन झाली. महाद्वारात बुद्धी गेली आणि महाकाला तिनं केला. जीवा शिवाचा संगम झाला. महावाक्याचा प्रसाद गुरुनं दिला. तेव्हा तिला आत्मसाक्षात्कार झाला. आम्ही महाद्वारात आलो. खूप सुंदर. वाक्याचा प्रसाद हृदयामध्ये साठवणं आणि त्या महावाक्याच्या बोधानं मन त्या चिन्मयतेला प्राप्त होणं. चिन्मय म्हणजे त्या परब्रह्माची स्थिती होणं. परब्रह्म सच्चित आनंद आहे आणि त्या सच्चित आनंदाचा आपल्यापासून एक शब्दाची ओळख आहे, अनुभव नाहीये. ते सत आणि चित आणि आनंद त्या महावाक्यातून बुद्धीला त्या तीन पदाची प्राप्ती होती, अनुभूती येते. आणि मी सद्रूप आहे असा प्रत्येक गुरु आणून देतात. चिद्रूपतेचा महान अनुभव देतात आणि आनंदमयता तुम्ही भोगतात रोज श्रवणामध्ये. महावाक्याच्या ज्ञानानं एक सुखरूपता बुद्धीला मिळते आणि तद्रूपता तयार होते आणि देहरूपता बंद होते. वृत्तीचा संबंध ईश्वराशी होतो आणि देहभाव जुळून जातो. आत्मभाव प्रगट होतो. महावाक्याचा प्रसाद ह्या हृदयाच्या मंदिरात येतो. तो जीवात्मा मुक्त होतो. जीवात्मा मुक्त होतो. आता कसा मुक्त होतो? खूप सुंदर म्हणजे तत्त्वम् असि. असी म्हणजे आहे, तत् म्हणजे ईश्वर आणि त्वम् म्हणजे जीव. एक जीवाचं पद आहे 3 रूपानं बनलेलं आणि शिवाचं पण एक स्वरूप आहे. तो कसा बनलाय? शिवाचं स्वरूप काय आहे? जीवाची व्याख्या काय आहे? ब्रह्म काय आहे? दोघं एक कसे आहेत? काय त्याग करायचा, काय घ्यायचं आणि कसं एकत्र राहायचं हे महावाक्यातून शिकायचं. वाच्यार्थ
वाच्यांश, लक्षांश म्हणतात कोणी 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 वाच्यांश म्हणतात. पण वाच्य आणि वाच्यार्थ आणि लक्ष, जीवाचं लक्ष कुठं असतंय? कारण जीव म्हणजे अविद्या आणि अविद्येत पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब किंवा चैतन्याचा आभास. चैतन्य म्हणजे व्यापक असलेले ईश्वराचं स्वरूप. चैतन्य म्हणजे जगतामध्ये खचाखच भरलेलं ईश्वराचं एक चिन्मय रूप, त्याला म्हणतात चैतन्य. आणि त्या चैतन्याच्या संबंधामध्ये अविद्या असते, कारण ब्रह्माचा आणि माया संबंध असतो. जिथं जिथं चैतन्य तिथं तिथे माया असते आणि जीवाला त्या अविद्या असते. मग त्या अविद्येमध्ये त्या चैतन्याचा आभास एकरूप झाला, मिसळला आणि अंतःकरण आभास एकत्र झाले तेव्हा जीव बनला. अंतःकरण, आभास आणि कुटस्थ. अंतःकरणाच्या परे परमात्मा, त्याचं नाव कुटस्थ, आणि त्या कुटस्थाचा आभास अंतःकरणामध्ये मिसळतो आणि ते अंतःकरण त्या आभासाला एकरूप होतं आणि तेव्हा मी जीव आहे असं त्याला ज्ञान होतं. पण पाठीमाग परमात्म्याच्या शक्तीमुळे सदा आपल्याला मी आहे असा भास होतो. पण तो भास हा कुटस्थाचा असतो आणि मी हे ब्रह्म असतं. तर बुद्धीला मी देह वाटतं. हा देह वाटण्याचा प्रत्यय म्हणजे अविद्येचा आविष्कार. महापौर्णिमा जो जीव त्या ईश्वराला समर्पित होतो आणि त्या ईश्वराचा अंकित जातो म्हणजे भक्ती. समर्पित होतो मुक्ती आणि त्याच्या प्रवाहामध्ये बोधामध्ये येतो आणि त्याला एकरूप होतो ती खरी भक्ती. महावाक्याच्या द्वारे बुद्धी ईश्वराला समर्पित होती आणि तेव्हा ती बाहेर येत नाही. समर्पण महा म्हणतात. हा समर्पण महाबोधानं होतो, महावाक्याच्या ज्ञानानं होतो आणि गुरुच्या कृपेनं होतो आणि बुद्धी भगवंतात विलीन होती. तेव्हा ती आत्माराम बनती. तेव्हा देहाचं भान संपत, अज्ञानाची घाण जाती आणि मनाला स्वरूपाची समाधी येते आणि तो मन, ते मन ईश्वरामध्ये एकरूप होत. त्या मनाला रामाचं दर्शन होत आणि ते मन राम होत. होतच होत. म्हणून तर काही भक्ती अधुरी असती, काही पूर्ण असते. भेद ठेवून केली भक्ती अधुरी आणि भेदाचा नाश केली भक्ती परिपूर्ण. वृत्तीमध्ये भेद आहे आणि संबंध त्या जगताचा आहे आणि संस्कार अविद्येचे, तर ती भक्ती पूर्ण नाहीये. संस्कार वेदाचे, स्मरण भगवंताचं, ऐक्य ब्रह्माचं, अनुभव सुखाचा, प्रत्यय ईश्वराचा आणि अभेद आत्मत्वाचा, त्याला म्हणतात मुक्तीचा प्रसंग. म्हणतात मुक्ती. ईश्वर तम जीव ईश्वर कसा बनला तर जी माया व्यापक आहे. मला एक सांगते, माया कुठं नाही असं नाही. त्या मायेच्या द्वारे तो मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब चैतन्याचं, तो सगळा जगताचं कारभार पाहतो. पण मायेच्या द्वारे, कारण मायेमध्ये तो असतो प्रतिबिंबित. मायेमध्ये प्रतिबिंबित असतो आणि किंवा चैतन्याचा आभास रूपाने असतो आणि मायेच्या साह्यानं जगतातला जीवाचा कारभार करतो. पण तीच माया ज्ञानानं बाधित होती आणि तीच माया अविद्येला, तिचंच एक रूप म्हणजे अविद्या आहे. मग ती ईश्वराला माया लागती आणि जीवाला अविद्या असती आणि ईश्वर मायेच्या संबंधानं नित्यमुक्त असतो. कारण माया शुद्ध आहे आणि अविद्या अशुद्ध आहे आणि अविद्येच्या संबंधानं बुद्धी भ्रष्ट आहे आणि मायेच्या संबंधानं ईश्वर अगदी सुंदर पवित्र आहे. त्याच्यामध्ये विकार नाही, त्याला जगताचा देणं घेणं नाही, तो कर्माचा करता होत नाही आणि कुणाला मारून त्याला पाप लागत नाही आणि कुणाचा संहार करून त्याला दुःख होत नाही. कारण तो नित्य मुक्त आहे आणि मायेच्या द्वारातून जगताचं कार्य करतो. कारण त्याचा अधिष्ठान निर्विकार परब्रह्म आहे. तो अधिष्ठानाला सोडून कोणतंही कार्य करत नाही. म्हणून कृष्ण परमात्म्यानं काही जरी केलं तर त्याचा बिघाड होत, त्याचा दोष नाही. म्हणून कृष्ण भक्ती करणारे आंधळे लोक आहेत, त्यांना कृष्णाचं रीतच माहित नाही काय ते, नाही माहित. म्हणून ते आंधळे, भक्ती आंधळी नाही त्यांची, डोळच नाही. डोळत भक्तीमध्ये कृष्ण आणि जीवात्मा दोन नाही, पुरतच नाही. जो भक्त करतो भक्ती तो दूर असतो आणि भक्ती करणारा कानासमोर असतो पण आमच्या सोबत असतो. काय म्हणणं आहे? असं पण
तुमच्याकडून तुम्हाला समोर बघायची सवय आहे, आम्हाला तद्रुप व्हायची सवय आहे. आज बघायचं. तुम्ही जरा बाजूला ठेवता, आम्हाला बाजूला ठेवणं पटत नाही. आणि आमचा भगवंत बाजूला जमतच नाही आणि तो उरतच नाही. त्याला बोला उरतच नाही ना. तो परमात्मा त्या बुद्धीतून बाहेर निघतच नाही आणि त्या भक्तापासून त्याला बाहेर या वाटतच नाही आणि त्याला येऊ शकत नाही, त्याचा नाना येऊ शकत नाही. अभेद येऊ शकतो ते सांगा. मुलापासून आई दोन होऊ शकते का, जरी मुलगा अमेरिकेला असला तरी नाही ना. कारण तो तिचाच जग म्हणते, कारण तो तिचाच असतो. तसा जीव हा शिवच असतो. मला सांगा तरी का माकडं सगळी लाकडं झाले की बुद्धीचे लक्षात येईल जीव हा शिव. मुलगा तो त्याच्या वडिलाचं नाव आधी येतं, मग मुलाचं फरेनाच मुलगा आणि नंतर मुलाचं नाव येतं. तसं आधी ब्रह्म असतं आणि मग जीव असतो. भक्ती नंतर आहे, तो आधी आहे आणि ते तू आहेस. नीट भक्ती कर. संत शिवायची भक्ती कळत नाही ना ते. मग लेकरू आहे, आधी ब्रह्म आणि मग देव आहे. ब्रह्माला सोडून देवाला धरले ठरतात आणि पुन्हा मग आमचंच करू. पुन्हा काय कमी काही होतो. आम्ही जो बोलवायचा खरा सच्चा. काय सच्चा? तू कच्चा. तू कच्चा सच्चा आहे ते. आधी तारा सोडलं, उपाधीला धरलं आणि मी फक्त म्हणून ओरडायला. परब्रह्मा गुरु मेरा प्राण सखा गुरु गोविंद, गुरु मेरा प्राण सखा गुरु गोविंद, गुरु परब्रह्मा गुरु गोविंद, गुरु मेरा प्राण सखा गुरु गोविंद. का बोलले? गुरु भगवंत गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म गुरु गोविंद. वाव, मला हे सांगायचं होतं, पण एक सांगू का, मला महावाक्याची तळमळ होती तुम्हाला. मी सुरुवात घेतली महावाक्याला घातल्या की आज तुम्हाला गुरु पौर्णिमेचं एक आशीर्वाद द्यायचं, धन द्यायचं, महावाक्याचं ज्ञान द्यायचं आणि स्वरूपाचं भान द्यायचं, जीवाला कल्याणाचा रस्ता द्यायचा आणि तो जीव सुखामध्ये आणायचा. हा माझा तळमळीचा भाग होता आजचा. म्हणून मी तुम्हाला महावाक्य सांगायला सुरुवात केली आणि जीवाचा व्याख्या दिली. बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या पाठीमागं कुटस्थ म्हणजे आत्म्याचं रूप असतं, ते निर्विकार असतं आणि ते व्यवहाराला सहकारी असतं, त्याला अधिष्ठान म्हणतात. वाक्यामधून जीवाशिवाची एकता आणि जीवाशिवाची एकता करणारं अंतःकरण कसं पावन असतं आणि ते ब्रह्मलीन असतं. ते अंतःकरण म्हणजे जीव. तो जीव नसून परमात्म्याला परिणित असतो, तदाकार असतो, आपल्या स्वरूपामध्ये एकरूप असतो, अधिष्ठानामध्ये एक सदा समरस असतो. तो केव्हा समरस होतो जीव? परमात्म्यामध्ये कसा एकरूप होतो? तो वेदाच्या ज्ञानामध्ये कसा मुक्त होतो? साधूच्या सहवासात कसा येतो आणि स्वतःला स्वतः कसा पाहतो? 4 वेदाचा बाबा कसा घेतो आणि बुद्धीला अंतरंगात कसा नेतो? तो साधनेवर कसा असतो? महावाक्याच्या ज्ञानात कसा येतो आणि अंतःकरणातल्या असलेल्या महाद्वारात कसा जातो? हृदयामध्ये असलेल्या अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये असलेला परमात्मा आणि परमात्म्यानं त्याचं नाव कुटस्थ आणि तो कुटस्थाचा आभास अंतःकरणामध्ये मिसळतो. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. 4 वृत्त्याचे 4 टोकाचा चौरंग असतो आणि त्या वृत्त्याचा उगम असतो, त्याला प्रमाता नाव येतं. आणि प्रमाता म्हणजे त्रिपुटीच्या माध्यमातून जगताला बघणारा आणि देहाला माझं म्हणणारा. 2 गोष्टी लक्षात ठेवा मॅडम. ती वृत्ती म्हणजे देहाला माझं म्हणती, तिचं नाव मन, आणि जगाला बघती तिचं नाव बुद्धी, आणि विषयाला भोगती तिचं नाव विकार. वृत्तीमध्ये विकार आणि हे आकाराला बोलती तिचं नाव भ्रम. पण त्या बुद्धीला आकारातून काढणं हे ब्रह्मज्ञान आहे. विकार संपवणं हे साधूचा बोध आहे आणि निराकार होणं महावाक्याचा. आता महावाक्य आणि बुद्धीचं
संगम करून देणारं ज्ञान, वेदाचं ज्ञान. आता परमात्मा तिथंच आहे आणि जीवात्मा पण तिथंच आहे, आतच आहे. पण जीवात्मा हा देहाकडे आणि परमात्मा आता आपल्या आपल्या महिमेने. पण त्या परमात्म्याच्या सोबत जीवात्मा राहतो, पण देहाला पाहतो, पण महावाक्याच्या द्वारे तो उपाधीतून निघतो आणि अंतर्मुख होतो आणि महावाक्याच्या शक्तीनं त्या परब्रह्मलिंगामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो. तो महावाक्याचा लाभ होतो. तो कसा होतो तो ऐका. बुद्धी म्हणजे अजीव, म्हणजे बुद्धीचा माग अंतःकरणाचा माग असलेला कुटस्थ परमात्मा आणि त्याचा आभास पडलेला अंतःकरणात आणि अंतःकरणाने आभास मिळून झालेला जीव आणि त्या जीवाचा अधिष्ठान परब्रह्म कुटस्थ. आता शिव म्हणजे परमात्मा परब्रह्म आणि त्या शिवाची व्याख्या म्हणजे मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा चैतन्याचा आभास किंवा ब्रह्माचा आभास. मग मायेमध्ये असलेला आभास तो ईश्वर झाला आणि अविद्येमध्ये असलेला आभास तो जीव झाला. पण मायेला तयार करणारा व्याभास आहे, ईश्वराला बनवणारा व्याभास आहे आणि जीवाला तयार करणारा आभास आहे. पण तो आभास पडणारा चैतन्य मीच आहे. मग परत जो चैतन्य ईश्वरामध्ये आहे ते चैतन्य जीवाचं पण आहे. म्हणून माया आभासाचा परित्याग करायचा आणि बुद्धी अभ्यासाचा परित्याग करायचा. भागत्याग लक्षणानं बुद्धी आणि अंतःकरण या बोधाच्या माध्यमातून बाधित होतं, नष्ट होतं. नष्ट कसं होतं सांगते तुम्हाला. तुम्ही जेव्हा दूध ठेवता गॅसवर आणि अग्नी लागतो खालून, तो अग्नी दुधामध्ये जातो आणि त्या दुधाला तापून त्याच पाणी जाळून टाकतो. कोण? अग्नी. दुधातलं पाणी जाळण्याचं काम अग्नी करतो, अंतःकरणातलं अज्ञान जाळण्याचं काम महावाक्य करतं. जेव्हा दुधाचं पाणी जळून जात तर दूध हलणं बंद होतं. हलते का दूध? प्रत्येक हलते का भगवंतापासून? जेव्हा दुधातलं पाणी जळून जातं, खवा होतो, खवा एका ठिकाणी राहतो, तसं वृत्तीतलं अज्ञान जळून जातं आणि बुद्धी भगवंतात एक रूप होती, ती पुन्हा हलत नाही. दुधाचा खवा झाला, खवा सरकत नाही. दुधातला अग्नी जाळण्याचा, दुधातलं पाणी जाळायला अग्नी लागतो आणि बुद्धीतला अज्ञान जाळायला ज्ञानाग्नी लागतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणाम पंडिता तमाऊ उदाहा. इथं ज्ञानाचा अग्नी पेटवतात गुरु आणि तेव्हा जीव त्या अग्नीच्या द्वारे परब्रह्म रूप होतो. अविद्येची वाफ होती, देहाचा भात जातो आणि अंतःकरणातला विकार जळून राख होतो. तेव्हा ईश्वराचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि बुद्धी आभास आणि माया आभास. ईश्वराचा माया आभास आहे आणि बुद्धी आपल्या जीवाचा बुद्धी आभास आहे, अंतःकरणाने आभास. ह्या दोघांचा निराश होतो आणि उरलेला जीवाचं कुटस्थ आणि शिवाच परब्रह्म जवळ असतं, एक होतं. त्याला म्हणा महावाक्याचा झालेला लाभ, त्याला म्हणायचं आत्मलाभ. याच्यावर मी पण सांगते 5 मिनिटांनंतर. आणि आता घेते कुंदरू मुक्त मोतियाचा ओ गुरु, जीविता सद्गुरु निवृत्ती बंधू. जीविता सद्गुरु, जीव कोण घालता? सद्गुरु. कोण? निवृत्तीनाथ. कुणाला जीव घातलं? ज्ञानोबाला. कोणतं जेवण दिलं? ब्रह्मज्ञानाचं. धन कोणतं दिलं? मोक्षाचं. आणि त्या ठिकाणी अनुभव कोणता आला? सुखाचा. ज्या सुखाच्या अनुभवाला अमृत नाव आलं, ते सुख मरत नाही, त्याचं नाव अमृत आणि त्याचा अनुभव म्हणजे अमृत अनुभव. गोष्टीची परिस्थिती भोगतो आपण. जेवली बासुंदी खाली, आपण म्हणतो काय छान झाली, अनुभव घेतला का नाही? आता भाजी खाली, काय बिघडली? चपातीची मात्र फुगती तर ती बाई परिपूर्ण असते, चपाती फुगत नसते ती बाई योग्य नसते चपाती करणार. ऐका योग्य तस अनुभव म्हणजे त्या ईश्वराचा स्पर्श बुद्धीने भोगणं. देहाचा स्पर्श भोगताना दुःख आहे, पण देहाला सोडणं आणि देहाचा वाद करणं आणि अविद्येचा नाश करणं, परमेश्वराचा स्पर्श भोगणं आणि जीवाशिवाचे एकरूपता होणं, त्याला म्हणतात अनुभवाची रीती. ज्ञानानंतर अनुभव येतो, आधी नाही. अविद्येचा नाश होतो, आत्म अनुभव येतो,
त्याचं नाव अमृतानुभव. अविद्येच्या संबंधाने देहाचा अनुभव आहे, जडाचा, खोट्याचा, मरणाऱ्या पदार्थाचा, दुःखाचा. अविद्या फक्त दुःखाचा अनुभव देऊ शकते. अविद्या काय करते? दुःखात नेते. आणि ब्रह्मविद्या सुखरूप करते. म्हणून ब्रह्मविद्येचा अनुभव देणारा ग्रंथ माऊलीचा संत शिरोमणी ज्ञानोबा आहे. त्यांचा अनुभव म्हणजे अमृत अनुभव. तो अनुभव या ग्रंथात मांडलाय. निवृत्तीनाथांना आशीर्वाद दिला, ज्ञानोबा ज्ञाना समाधी दे म्हणतो तू. ज्ञाना कसं बोलायला? म्हणतो दादा माझं कार्य झालं ज्ञानेश्वरीचं. मी गाथा लिहिला, हरिपाठ झाला, 65 झाली, सगळं काही झालं. आता मला माझ्या घरात राहायला जायचं, स्वरूपाच्या घरात. मला जगात राहायचं नाही आणि दुःख आता भोगायचं नाही. माझा अवतार कार्य झाले, मी निधामाला जाणार. निवृत्तीनाथांचं हृदय कळवळलं. ज्ञाना तू ज्ञानेश्वर लिहिली बाळा, पण ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानाचा अनुभव तू जगाला दिला नाही. आणि बुद्धीला तो अनुभवाला कसा आला ते कळावं, आणि त्या अनुभवामध्ये बुद्धीनं राहावं आणि आत्मरस्तेनं घ्यावा. हा बोध जगाला तू द्यावा. म्हणून गुरूंचा आशीर्वाद किंवा गुरूंची आज्ञा म्हणून ज्ञानोबरायानं समाधी घ्यायचं टाळलं. आणि इंद्राने उद्या अंघोळ स्नान केले आणि इथं बसून 10 प्रकरण लिहिले. साक्षात परब्रह्मच अवतार आहे. 10 प्रकरण लिहायला काय अवघड आहे? 9000 वेळाचं लिखाण केलं. त्यांना मांडलं, भरभरून जगाला दान दिलं. प्रत्येक जीवाला ते ओवीचं दर्शन केल्यानंतर ज्ञानरूप होतात, ते ज्ञानरूपात असतात. जीव हे ज्ञानच आहे. जीवाचं रूप ज्ञान आहे. ज्ञान हे आत्मा आहे. आत्मा हे सुख आहे. आणि सगळ्या सगळ्या जगातल्या जीवाचे ते रूप आहे. म्हणून सगळे जीव ज्ञानोबाच आहेत. असं म्हणल्यावर कुणावर क्रोध येत नाही, कुणावर द्वेष होत नाही आणि कुणाबद्दल आपण वाईट बोलू शकत नाही. म्हणून आपण ज्ञानात राहायचं बाळांनो. अभिमानात नाही यायचं, शब्दाला नाही शिवायचं, वृत्तीवर नाही जगायचं, देहाला नाही स्पर्शित करायचं, देहाचा संबंध नाही ठेवायचा. आपल्या भोगात, आपल्या ज्ञानात, आपल्या तंद्रीत, आपल्या साधनेत, आपल्या अनुभवात, आपल्या स्वरूपात आपण थांबायचं. व्यवहारात नाही यायचं, क्रोधाला नाही शिवायचं, कुणावरही क्रोध नाही करायचा. सगळ्याच्या आत तो विराजमान आहे. सगळ्याला बोलणं, त्रास देणं म्हणजे त्याला त्रास देणे. हे संताचं रूप म्हणजे कृपाळ असतं, कनवाळ. म्हणून ते कुणालाही दुखवत नाहीत आणि कुणालाही भिन्न समजत नाही. त्यांचं दर्शन म्हणजे आत्मदर्शन असतं आणि त्यांचं पाहणं म्हणजे रामाला असतं. त्यांचा व्यवहार म्हणजे विकार नसतो आणि त्यांचं जगणं म्हणजे जगाला सुखमय असतं. त्यांचा श्वास म्हणजे वेद असतो, त्यांचा विश्वास म्हणजे ज्ञान असतं, त्यांचं जगणं म्हणजे जगाला आत्मधन असतं. त्याचं ना गुरुपौर्णिमा, गुरुचं वैभव. शक्ती बेटा ही परंपरा आहे, गुरुची परंपरा इथपर्यंत आली व्यासपीठानं. थांबत नसते, बिलकुल नाही. हा संप्रदाय वारकऱ्यांचा आहे, हा गाभा मोक्षाचा आहे, हा भक्ती पांडुरंगाची आहे आणि प्रतिती स्वरूपाची आहे. स्वरूप म्हणजेच परब्रह्म पांडुरंग विठ्ठल उभा टाकलेलं समचरण दृष्टी. सम म्हणजे चौकड तो आहे असं पाहणं म्हणजे सम. आणि सम म्हणजे समभाव, सम म्हणजे अद्वैत आणि अद्वैत म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याचं रूप म्हणजे पांडुरंग परमात्मा विठ्ठल उभा टाकलेला आहे सावळ रूप घेऊन. आणि त्या परब्रह्माचाच अवतार म्हणजे पंढरीनाथ. म्हणून तो काही मागत नाही बेटा, काहीच मागत नाही. त्याला अलंकार नसतात पण त्याचं रूप डोळ्यातून निघत नाही. त्याच्या समोर हुंडी नाहीये, त्याच्या समोर वारकरी आहे, त्याच्या समोर झेंडा आहे, पताका आहे ज्ञानाची. फडफड फड ज्ञानाची पताका फड पडते. मॅडमचं बघून आम्ही झेंडे घेतले. खरं कुणीतरी एक मार्गदर्शन असावं नव्हतं आम्हाला. त्यांना माहिती भरपूर आहे. मग ह्यांना झेंडे आणले. म्हणलं पताकाला हात लागला,
वारकऱ्याचं निशाण म्हणजे पताका, इतका भगवा म्हणजे वैराग्य, आणि ते निशाण म्हणजे वेदाचे फडफडणारी ध्वजा आहे, आणि त्या ध्वजाचं वारं म्हणजे सुखाचं वारं त्या घरावर आहे. ते पांडुरंग पताका ध्वजेनं ते झेंडा बांधला मी गुरुच्या द्वारा. इतकी आठवण आली मॅडमची. मला काल नाही पण बांधला तिथं. माझा परब्रह्माचा अभिषेक झाला गुरुजींचा. एवढीच मग असती सरिता, पण ते भगवंत मुंगीसारखी गर्दी तिथून आम्ही हार आणले राजा. विचारा मॅडम नेलो पत्ती आमची. मला दरवर्षी पताका घ्यायचा. मलाही म्हणलं घ्या सांगितलं. दरवर्षी पताका आपला प्राण आहे वारकऱ्याचा. पताका पटायला लावला. समोर पालखीच्या समोर काय असतात? झेंडे. झेंडे ते घेऊन नाचतात. आणि ते पताका मला मॅडमने तिथे बांधायला गुरुद्वारात. ते पताका फडफडणारच ज्ञानाच. खूप त्यासाठीच आहे ते. खूप आनंद झाला. पंढरपूरला जायची, पण पताका कधी लावून नाही कधीच. पण भगवंताला ते आवडलं नसं. खरं वारकऱ्याचे निशाण म्हणजे पताका आहे. मी सुरुवातीला ट्रेनने जायची. ऐका नाही, ध्वज आहे भगवा, वैराग्याचे निशाण आहे. भक्तामध्ये वैराग्य व्यक्त करण्याचे ते झेंडा आहे. बुद्धीमध्ये वैराग्य जेव्हा प्रगटत, तर ज्ञान तिथं उमगत. बुद्धीला ब्रह्मत्व येतं आणि देहाचं पद जात. भगवा म्हणजे वैराग्याचा झेंडा आहे. नाही का? नाही का वैराग्य? म्हणून पताका काय असते? जतन करेन नीट. अभंग सगळे पाठवते. आता विसरायला लागलो. आता ऐका, अमृत अनुभवामुळे ज्ञानपर आहे ना. जगाला काय ज्ञान दिलं? अनुभव म्हणजे कोणता? जगताचा नाही, इंद्रियाचा नाही, सुख दुःखाचा नाही, कामक्रोधाचा नाही, भेदाचा नाही, क्लेशाचा नाही. अनुभव सुखाचा. रंग परमात्मा जवळ आहे, आणि त्या सुखरूपाने तुमच्या सोबत आहे, आणि त्याचा स्पर्श म्हणजे अनुभव. अमृत म्हणजे पांडुरंग, अमृत म्हणजे आत्मा, आणि आत्म्याचा स्पर्श, आत्म्याचा संबंध, आत्म्याचं ऐक्य म्हणजे अमृत. भाभी ही सगळं भाभी उठू नका वा. ऐका, अनुभव हा कसा येतो? भाव संपल्यानंतर. भाव कधी जातो? देहभाव संपल्यानंतर. देहभाव कधी जातो? अविद्या मिळाल्यानंतर. आणि अविद्या कधी जाते? ब्रह्मज्ञान आल्यानंतर. टप्प्याटप्प्याचं ज्ञान आहे. ब्रह्मविद्येचा आविष्कार साधूच्या मुखातून हृदयामध्ये जातो, आणि जीवात्मा परमात्मा होतो. तेव्हा तो ईश्वराच्या सोबत राहतो, आणि त्या सुखाचा अनुभव घेतो. ते सुख म्हणजे आत्मसुख. ते सुख म्हणजे दुःख रहित सुख. ते सुख म्हणजे इंद्रिया वाचवणे. ते सुख म्हणजे शब्द वाचवणे. ते सुख म्हणजे हृदयामध्ये जिवंत आहे, आणि ते सुख म्हणजे सदा आहे. ते सदा म्हणजे परमात्मा आहे, आणि त्या सुखामध्ये बुद्धीचा प्रवेश आहे, म्हणजे अमृत अनुभवाचा. बुद्धीमध्ये भोगलेला आनंद, त्याचं नाव अमृत अनुभव. आता मोडोनी माया कुंदरू, मुक्त मोतियाचा गोगरू, जीविता सद्गुरु निवृत्ती अंध. माझे सद्गुरु निवृत्तीनाथ काय जीव घालतात? ब्रह्मरसाचा भोग देतात, सुखाचा. जीविता सद्गुरु निवृत्ती बंधू काय जीव घालतात? मोडवणी माया कुंजरू. कुंजरू म्हणजे हत्ती. माया म्हणजे हत्तीसारखे बलाटे. हत्तीच्या गंडसाळामध्ये त्याला फाडून मध्ये मोती असतात, ते काढतात. हत्तीचे दोन गंड असतात, म्हणजे इकडचा भाग इकडचा भाग, आणि पुढे सोन. त्याला म्हणतात मोडवणी माया कुंजन. मुक्त मोतियाचा गोगरू. गोगरू म्हणजे वाढणं. मुक्त म्हणजे मोत्याचं जेवण. मोती म्हणजे काय आहे का त्याला खराब होतात का? तसा आमचा मायेचा नाश करणारे ब्रह्मज्ञान देणारे गुरु जेव्हा ज्ञानोबरायाला सद्गुरु निवृत्तीनाथ मिळाले, तर त्यांना मुक्तीचं भोजन खाऊ घातलं. पण ते मुक्तीचं भोजन कसं खाता येतं, आणि कोण वाढतं, आणि बुद्धी कशी खाती, तर त्याचं ऐका निरूपण. ओढोनी माया कुंजरू. माया म्हणजे अविद्या. अविद्या ही लाखो जन्मापासून बुद्धीच्या सोबत आहे. ती अनादी आहे, तिला जन्म नाहीये, पण तिचा नाश आहे, म्हणून त्या मायेला अनादी अनंत म्हटलंय. माया कशी अनादी? अनादी सांगते, तिचा नाश होतो ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्म अनादी अनंत आहे, त्या जन्म नाही आणि मृत्यू नाही, ब्रह्मज्ञानाने ते प्रगट होत. आणि माया साधी सांगते, उत्पत्ती नाही, त्याचा नाश. साधी नाश झाला चालू.
त्यांचं झाले. तसं काही पदार्थ कसे काही कसे, तसं तो परमात्मा कोणीदान पांडुरंग तुमच्या सोबत आहे, पण आकारानं विठ्ठल सोबत आहे. त्याला आकार धरावा लागला भक्तासाठी आणि निराकार झाला मुक्तीसाठी. असतोच तू झाला का? झाला मला चूक आहे. तो आहेच आहे, स्वतः सिद्ध आहे. आणि स्वतः सिद्ध म्हणजे स्वरूप आहे, स्वरूप म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे व्यापक आहे, व्यापक म्हणजे तो एक आहे, आणि तो एक म्हणजे मी आहे. आणि मी म्हणायला ती लागती, त्या व्यवहार आहे आणि ह्याचा संबंध आहे. मायेनं भगवंताचा संबंध घेतला, दोघं एकत्र आले आणि त्याच्या शक्तीने तिने व्यवहार केला. शक्त त्यानं दिली, शक्ती त्यानं दिली, व्यवहार हिनं केला. दोघांचा संबंध झाला ब्रह्ममायेचा संबंध. तीच माया ब्रह्मज्ञानानं मरती आणि जीव तरतो, स्वरूपानं उरतो, तेव्हा तो मुक्त होतो. म्हणून माया कुंदनो मुक्त मोती याचा ओगरू. मुक्तीचं जेवण घालतात, ओगरू म्हणजे वाढणं. मुक्तीचे जेवण घालणारे माझे सद्गुरुनाथ आहे, निवृत्तीनाथ, आणि त्यांच्या कृपेनं मी हे ब्रह्मरसाचं जेवण भोजन करतो असं ज्ञानोबा राय माऊली जगाला हात वर करून सांगतात. मुक्त मोती याचा ओगरू जेविता सद्गुरू निवृत्तीवंद. मला जीव घालणारे कोण आहेत? निवृत्तीनाथ. सांगा सरिता असं आहे का जगात? एका एका शब्दाचा गाभाऱ्यामध्ये वेदांताचा पाऊस पडणार ज्ञान म्हणजे आमचे रंगनाथ महाराज गुरुजी, आमचे काका, आमचे महात्मे कुमनवार महाराज परभणीकर. असा वेदांताचा पाऊस टाकणारे आमचे परभणी एक परंपरा हीच फक्त. म्हणून वेदांत केसरीच तुम्हाला जे निशाण भेटले आमच्या गुरुजींना ते जगात बी कोणाला नाही. म्हणून जगात वेदांत लोपला आहे. वेदांताची बैठक सांगायला कोणी काम नाही, कोणीच नाही. वाईट वाटतं सरिता. परमार्थाचं मार्केट झालंय, ईश्वराचं मार्केट केलं या लोकांना. अवडंबर आहे बेटा, थांबावं हे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. थांबव मार्केट, हे चांगलं नाहीये. कलियुगाला हाकार करणार वातावरण दूषित आहे, कारण त्या ठिकाणी जीवाची तळमळ नाही, गुरुला बोध नाही, आणि बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार करून देणार वैदिक ज्ञान नाही. नाही बेटा, बिलकुल नाही. सांगणारे 2, 4, 10, 5 असतील, 5-50 तर वाचून दाखवतात. फक्त वाचतात, प्रगट करून देत नाहीत. कारण धनानं वाटलेलं अंतःकरण ज्ञानाला प्रगट करत नाही, हे लिहून ठेवायचं. जिथं धन आहे तिथं ज्ञान नाही, तिथं वैराग्य तिथं ज्ञान आहे. आमचं गुरुचं भूषण आहे, आमच्या गुरुजीची परंपरा आहे. वेदाची परिसीमा म्हणजे आमचे गुरुजी, ज्ञानाचं भांडार म्हणजे गुरुजी, मोक्षाचा साक्षात्कार म्हणजे गुरुजी, आणि वेदाचा चमत्कार म्हणजे परभणी आमची. अख्खं इथं पाठ मिळतं काय काय, 4 महिने नाही 12 महिने. काल भावीला म्हणलं, भावी अध्यात्माचं हे काही शब्द बोलूच नका तुम्ही, ढकलायचं नाही. जी साधना भगवंतापासून जात नाही आणि जी प्रतिती अधुर्वाची येत नाही, ते साधक बी धड नाही आणि ते साधू बी नेट नाही, आणि आपण कुणाच्या पापळा येत नाही. खरं सांगताना का मी आणि या माकडाला बसल्या पकडाडे माकडाला एकच सांगायचंय की जपून राहा. एकच सांगायचंय वेदाकडे या, एकच सांगायचं मुक्त व्हा, आणि एकच सांगायचं अंतरंगाकडे जा. बहिरंगाला थांबवा आणि आपल्या आत्मशक्ती जागृत करा. आता 5 मिनिटं बोला, आपला टाइम झाला. पाहुणं व्हायचं एक ओवी घेते आणि थांबूया, तर प्रकरण दुसरं काढते. उपाय वन वसंत. आता उपाय सांगतो ज्ञानाचा. वसंत म्हणजे सद्गुरू येतात. बागेमध्ये वसंत आल्याशिवाय त्या बागेला फुलं फुलं येत. आता उपाय वन वसंत स्वाज्ञेचा आहे वतंत. आहे म्हणजे जसं स्त्री मंगळसूत्र घालती तसं साधकाला त्यांचे संत आहे वतंत. जो आज्ञेचा आहे वतंत
अमृताची परिमूर्तू कारुण्याचा. ते आमचे सद्गुरु कसं आहे तंतू? अमूर्त परब्रह्म आहे, पण आमच्यासाठी जगातामध्ये हे आकार घेऊन आले, मूर्त झाले. वाव, काय शब्द आहे! अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. आमचे गुरु परब्रह्म आहेत, अमूर्त आहेत, त्यांना रूप नाहीये, ते व्यापक आहेत, तन्निष्ठ आहेत, तत्वनिष्ठ आहेत आणि ते चैतन्य आहे. पण ह्या जगातल्या बद्ध लोकाला मुक्त करण्यासाठी ते अमूर्त रूप मूर्त बनलं. ते सद्गुरु माझे निवृत्तीनाथ, निवृत्ती बंधू. बघा, अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. त्यांना करुणा आली जीवाची, आणि जीवाचं दुःख निवृत्त करण्यासाठी आमचे अमूर्त रूपातले गुरु मूर्त झाले आणि ते चैतन्य म्हणजे परब्रह्म झालं आणि आमच्या समोर ज्ञान द्यायला बसलं. त्याला कोटी सलाम, लाखो नमन. सोपे काय? वेदांताचं ज्ञान हृदयाच्या पात्रात भरभरून देणं आणि जीवाला मुक्तीच्या घरात नेणं, लाखो जन्माचं अज्ञान संपवणं आणि बुद्धीला ब्रह्मरसात बुचकळणं चेष्टा नाही, चेष्टा नाही. एकच व्यवस्थित आहे, पाऊण 2 तास जलवाणी चालू आहे. कोणता ग्रंथ आहे? काय म्हण वसंतू आता म्हणजे केव्हा? उपाय कोणचा? ज्या विद्येचा बात करून जीव त्या भगवंतात विलीन होताना कोणता आनंद घेतो, कोणता आनंद बघतो आणि वृत्ती विरहित राहतो, परमानंदाच्या आत राहतो, तो जीवात्मा परमात्मा बनतो. तो वृत्तीचा संबंध करत नाही, देवाला उरत नाही, मी करत नाही, अभिमान देत थांबत नाही, आणि तो रमावतून भिन्न कधीच जगत नाही. आता उपाय व ना वसंत. आता कोण वसंत आहे माझा? म्हणजे सद्गुरू आहे. जसं बाग लावली, मोठे मोठे झाडं आले, वेल आले, पण त्या वेळेला फुल नाही, फळ नाही, मग वसंत तुझं आगमन नाही. असा देह वाढला, सुखाचं फळ नाही, ह्या बुद्धिरूपी वेलाला फळ नाही, पण त्या आयुष्यामध्ये सद्गुरूचा प्रवेश झाला आणि मग फुलाला आणि फळाला बहार आली आणि बुद्धी परब्रह्माचा रसाचा अनुभव घ्यायली. म्हणून आता उपाय वन वसंतो, जो आत्मेचा आहे व तंतू. तो माझे सद्गुरु कसे आहे तंतू आहे. ते बुद्धीतून ज्ञान कधीच निघत नाही, न निघणार पण नाही. ह्या देहाचं तुमचं नात आहे ते, पण हे आमचं आहे तंतू बुद्धीला घातलेलं ब्रह्मज्ञानाचा तंतू आहे. तो कधीच कुणी काढू शकत नाही, ते तंतू कधी भिन्न होऊ शकत नाही. असा आयोग तंतू म्हणजे गुरुचा ब्रह्मबोधाचा साक्षात्कार असलेल्या अनुभूतीचं ज्ञान. निघतं बुद्धीतून नाही. तुमचा देह पडला, तुमचा तंतू बिन गेला, पण आमचा देह पडल्यानंतर आमचा आणि भगवंताचा जो संगम आहे तो जात नाही. महावाक्याचं फल आहे. ह्या बुद्धीला घातलेल्या आयोग तंतूचं अज्ञान आहे. आयोग तंतू दोरा आहे महावाक्याचा, तो दोरा कुणीच बोधाचा काढत नाही. देह पडला तर म्हणून तो आत्मेचा आहे व तंतू, अमूर्ताची परिमूर्त कारुण्याचा. तो माझे सद्गुरुनाथ अमूर्त आहे, पण करुणेने मूर्त झाले आणि सद्गुरुपाने पुढे आले आणि ज्ञानाचं भंडार खुलं केलं आणि मनाला तृप्त केलं. निवृत्ताचं वरण गुरु माऊली ज्ञानोबा करायला माझ्या आयुष्यामध्ये हे माझे सद्गुरुनाथ वसंत वितृपणाने आले आणि माझ्या बुद्धीची बळवाग भरून बोलले आणि ते अमूर्त आहे आणि मूर्त रूपाने आले. अनुभव घेतला असतो. ईश्वर सेवा करणारा भक्त असतो, श्री गुरु सेवा करणारा मुमुक्षु असतो, स्वरूप साक्षात्कार झालेला शुद्ध असतो आणि तीर्थ व्रतादी साधने करणारा संसारीच असतो. चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, तुझ्या बोधाच्या गंगेत बुद्धी नाली आणि तुझ्या चरणीमध्ये चरणाच्या गंगेत देह नाला. गंगा आमची वारी सफल झाली.